स्वागत करूयात बुलढाणा शहराच्या या राजकीय पटलावर। पुन्हा एकदा या उगवत्या सूर्याला नमस्कार। पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील आपले सर्वांचे आदरणीय राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, ज्यांचं नुकतंच आपण भाषण ऐकलं ते माजी आमदार सन्माननीय धुरपतरावजी सावळे साहेब, रविकांतजी तुपकर, उपस्थित या शहरातील माझे नागरिक आणि माझ्या माता भगिनी, अनेकांनी सांगितलं की मी राजकारणाचं स्वप्न पाहिलं आणि त्याच्यामुळे आमदार झालो किंवा नगराध्यक्ष झालो। स्वप्न पाहिलं नाही, मला आमदार व्हायचं म्हणून मी कधी काम केलंच नाही। मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फक्त लोकांकरता काम करत गेलो। जे काय मिळायचं ते कर्तृत्वानं आपोआप मिळत गेलं। आणि भाऊंनी पण सांगितलं की आता हे सगळं सांभाळताना आपल्याला सर्व लोक धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं आहे। आज बुलढाणा शहरात जे चित्र आपण आज नगरपालिकेत पाहत आहात, जात पात धर्म पंथाच्या पलीकडे ही निवडणूक या ठिकाणी आपण पाहिली। आणि मी कधीही माझ्या पत्नीला नगराध्यक्ष बनण्याचं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं, कधीच नाही। आम्ही भाईजींच्या काळात लढलो, 165 मतं त्या ठिकाणी कमी पडली, 400 450 रक्ताचे शिक्के पडले, सीट गेली, अनेकांनी आक्रोश केला। पुढच्या काळामध्ये मागच्या वेळेला 1000चा फरक राहिला आणि यावेळेस आमच्याकडे उमेदवारच नव्हता। आम्ही जागा सोडायला तयार झालो, अध्यक्षपद सोडायला तयार झालो। शेवटी मी एका विशिष्ट समाजाला आवाहन केलं की तुम्ही व्हा, पण कोणी होत नव्हतं। मग शेवटी मी बायकोला म्हटलं आता तुलाच बळी द्यावं लागणार आहे। आणि मग ती म्हणे 2दा पडले, आता मला सहन होत नाही, मी काही राहणार नाही, पण आता काळजी करू नको, काही होईल पण तुला पडू देणार नाही। आणि भाईजी आपण बोललात की इतके नगरसेवक अपेक्षित नव्हते। आपल्या व्यासपीठावर राजेशजी आहेत, कमलेशजी आहेत, त्यांना विचारा। 2 दिवस आधी त्यांना सांगितलं तुम्ही 22+ चाललोय म्हणून, 22+ नगरसेवक चाललोय म्हणून। 26 टार्गेट होतं माझं, 26 जिंकणार होतो, पण झालं थोडं कमी जास्त। पण पहिल्यांदा इतकं मांड्याड या नगरपालिकेमध्ये मिळालं आणि त्याचा निश्चितपणे फायदा या शहराकरता आपल्याला करायचा आहे।